मित्रांनो, सर्वात आधी हा व्हिडिओ बघा। आजचा विषय थोडा डार्क आहे, पण सध्या जगात जे चाललंय ते पाहून हसू पण आवरत नाही आणि रडूही येत नाही। मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2026 ला मध्यरात्री एक मोठी बातमी आली। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला। आता नॉर्मली कुणी वारलं की लोक व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवतात, बरोबर ना? पण इथे तर जगात वेगळाच बिग बॉस सुरू झालाय, हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। की एका बाजूला भारतातले काही लोक मोठमोठ्याने रडतायत, छाती बडवतायत, आणि दुसरीकडे खुद इराणमध्ये लोक रस्त्यावर येऊन फटाके फोडतायत, पेढे वाटतायत। तुम्हाला वाटेल इराणने वर्ल्ड कप जिंकलाय की काय, पण नाही, ते स्वतःच्याच नेत्याच्या जाण्यावर झिंगाट डान्स करतायत। एकाच माणसाचा मृत्यू, पण एकासाठी तो देव माणूस तर दुसऱ्यासाठी टॉक्सिक एक्स कसा असू शकतो? तर चला यामागचा सगळा खेळ सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वात आधी बघूया भारतातले लोक, विशेषतः शिया बांधव एवढे भावुक का झालेत। आता बघा, आपल्या घरात जसे एखादे अत्यंत कडक आणि आदरणीय आजोबा असतात ना, जे म्हणतील ती पूर्व दिशा असते, तसंच कायचं नातं इथल्या शिया मुस्लिमांचं आणि खामेनी यांचं होतं। खामेनी हे इराणचे नुसते नेते नव्हते, तर ते जगभरातल्या शिया मुस्लिमांचे मर्जा ए तब्दील होते। सोप्या भाषेत सांगायचं झालं, स्पिरिच्युअल फायनल बॉस। लग्न कसं करायचं, पैसे कुठे गुंतवायचे, इथपासून ते रोजच्या आयुष्यातल्या शंकांपर्यंत लोक त्यांच्या फतव्यांकडे पाहायचे। त्यामुळे इथल्या लोकांसाठी हा कुठल्या राजकारणाचा मृत्यू नाही, तर त्यांच्या घरातल्या मोठ्या माणसाचा मृत्यू आहे। आणि त्यात भर म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात। शिया संस्कृतीत अन्यायाविरुद्ध लढताना मरण आलं की त्याला शहादत असे म्हणतात, म्हणजे थेट हुतात्मा। त्यामुळे भावनांचा बांध फुटणं साहजिकच आहे। आता आपण जाऊया इराणमध्ये। भारतातल्या लोकांसाठी ते जरी देवदूत असले, तर इराणच्या लोकांसाठी तो कडक वॉर्डन होता, जो पोरांना श्वासही घेऊ देत नाही। गेले 35 वर्ष खामेनी यांनी इराणवर अशी काही पकड ठेवली होती की तिथे लोकशाही हा शब्द फक्त डिक्शनरीतच उरला होता। इराणकडे जगातील सर्वात जास्त तेल आहे, पण तिथल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था काय आहे, तर खिशामध्ये एक दमडी पण नाही। तिथली जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे, पण खामेनी साहेबांचे वेगळेच शॉक होते। स्वतःच्या देशात लोकांना खायला नाही, पण हमास आणि हिजबुल्ला सारख्या गटांना मात्र हे कोट्यावधी डॉलर्स वाटत होते। म्हणजे थोडक्यात काय, तर घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा। यामुळे इराणी जनता आतून प्रचंड भडकलेली होती, आणि या रागाचा सर्वात मोठा स्फोट झाला 2022 मध्ये। महसा अमिनी या 22 वर्षाच्या मुलीला फक्त हिजाब नीट घातला नाही म्हणून मॉरॅलिटी पोलिसांनी मारून टाकलं। ही बातमी खूप चर्चेत होती, तुम्हाला देखील आठवत असेल। मित्रांनो, विचार करा, फक्त कपड्यांवरून जीव घेतला। यानंतर इराणचे तरुण रस्त्यावर उतरले, त्यांनी स्त्री जीवन स्वातंत्र्याची हाक दिली। पण या हुकुमशाही सरकारने हे आंदोलन एवढ्या क्रूरपणे चिरडलं की शेकडो निरपराध तरुणांना गोळ्या घातल्या आणि मारून टाकलं, आणि काहींना तर क्रेनला लटकून फाशी दिली। एवढ्या क्रूरपणे ह्या लोकांना संपवण्यात आलं। आता सांगा, जो माणूस स्वतःच्याच देशातल्या पोरांना स्वातंत्र्याच्या मागणीसाठी फासावर लटकवतो, तो गेल्यावर लोक रडतील की पेढे वाटतील? म्हणूनच आज इराणचे लोक रस्त्यावर येऊन नाचतायत, कारण त्यांच्यासाठी हा एका नेत्याचा मृत्यू नाही, तर 35 वर्षापासून चालू असलेल्या एका टॉक्सिक रिलेशनशिपचा शेवट आहे। आणि त्यांना आशा आहे की आता तरी त्यांना मोकळा श्वास घेता येईल। तर मित्रांनो, असा हा सगळा विरोधाभास आहे। एकाच माणसाची दोन रूप, भारतासाठी एक धार्मिक आधारस्तंभ, तर इराणसाठी एक क्रूर हुकुमशहा। आता खामेनी तर गेले, पण इराणमध्ये पुढे काय होणार? तिथे लोकशाही येणार की खुर्चीसाठी पुन्हा कुत्रे मांजरासारखी भांडणं सुरू होणार? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? कमेंट्स मध्ये आपली भडास नक्की काढा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ठोका, मित्रांना शेअर करा, आणि अशाच कडक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।